आपलं मन आणि आपलं शरीर याचा फार जवळचा संबंध आहे बघा. या मनामुळे आपल्या शरीरामधल्या बऱ्याच अवयवांवर वेगवेगळे परिणाम होताना दिसतात आणि त्यातल्या त्यात आपल्या या मनाचा जास्तीत जास्त मोठा परिणाम कशावर होत असेल तर अगदी जिभेपासून गुदापर्यंत म्हणजे संपूर्ण गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट या सगळ्यावर जास्तीत जास्त परिणाम कशाचा होत असेल तर तो मनाचा. आणि मनाचा जास्तीत जास्त कोणत्या अवयवावर परिणाम होत असेल तर या अवयवावर होत असतो. म्हणजे जर आपल्याला भीती वाटली तर आपण म्हणतो ना आपल्या तोंडचं पाणी पळालं, मला आता तोंडाला चव नाही आहे, किंवा खूप भीती वाटली किंवा दुःख फार झालं तर आपली भूक जाते. हो, काहीच भूक लागत नाही, मला जेवायचंच नाही, मला अजिबात भूक नाही असं आपण सहज म्हणून जातो. या जोडीला आपल्या तोंडाची चव जाणे, आपल्या तोंडाची वेगळीच चव होणे किंवा तोंडाला पाणी सुटणे किंवा तोंडाचं पाणी सुकणे या सगळ्या गोष्टी आपल्या या GIT मध्ये किंवा गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये होताना आपल्याला दिसतात. त्या कशामुळे तर मनामुळे. मनाच्या वेगवेगळ्या अवस्था असतात. कधी हे मन भयभीत असतं, कधी शोकाकुल असतं, कधी आनंदित असतं, कधीतरी दुःख करत असतं, शोक करत असतं. म्हणजे वेगवेगळ्या या भावभावनांमुळे हे मन सारखं आंदोलित होत असतं आणि त्याचाच परिणाम आपल्या शरीरामध्ये प्रत्येक अणुरेणूंवर कंपित स्वरूपाचा होत असतो. आपल्या GITवर होत असतो, आपल्या पोटावर होत असतो, आपल्या जिभेवर होत असतो, आपल्या तोंडावर होत असतो. त्यामुळेच आम्ही म्हणतो की पोटात डोकं आणि डोक्यात पोट असतं. भूक पण तशीच असते बघा. एखादा खूप जेवलेला आहे आणि 1 तास झालेला आहे, त्याला भूक लागली नाही, परंतु एक मस्त आवडता पदार्थ समोर दिसला तर त्याला तो खावासा वाटतो. तो म्हणतो अरे मला भूक लागली आहे, परंतु ती खरी भूक असते का तर नाही, कारण 1 तासात कुठे भूक लागते का. परंतु त्याला ती गोष्ट आवडत असल्यामुळे तो ती खाण्यासाठी लालायित होतो आणि पुढे जातो. त्याच्यामुळेच आम्ही नेहमी म्हणतो की डोक्यात पण एक भूक असते. जशी पोटात भूक असते तशी डोक्यात पण एक भूक असते. आणि ही पोटातली भूक ठीक आहे, पण ही डोक्यातली भूक सगळ्यात डेंजर असते. कारण ही डोक्यातली भूक तुम्हाला काही खाण्यासाठी उद्युक्त करत असते, मजबूर करत असते. यासाठी डोक्यातल्या भुकेचं कधी ऐकू नका, पोटातल्या भुकेचं ऐका. आणि याच डोक्यामध्ये जर चिंता जास्त असेल किंवा शोक जास्त असेल, त्यामुळे होतं काय तर तुमच्या मेंदूमधून निघणाऱ्या नसा ज्या GITला किंवा पोटाला सप्लाय करत असतात, आतड्याला सप्लाय करत असतात, त्या एकतर हायपर स्टिम्युलेट होतात किंवा त्याचं स्टिम्युलेशन प्रमाणापेक्षा जास्त कमी होतं. त्याच्यामुळे खूप एक तर भूक लागते, नाहीतर भूक अजिबात लागत नाही, किंवा जुलाब होतात, नाहीतर शौचालाच होत नाही अजिबात. ह्या अशा गोष्टी आपल्या मनाच्या विविध भावनांच्या आंदोलनामुळे आपल्याला होताना दिसतात. यासाठी मनाचा आणि आपल्या पोटाचा अतिशय जवळचा संबंध आहे. यासाठी पोटावरही चालणारं आणि डोक्यावरही चालणारं असं एक औषध मी तुम्हाला सांगणार आहे. ते औषध म्हणजे कोणतं असेल तर ब्राह्मी आणि शंखपुष्पी. ही दोन्ही औषधं तुमच्या पोटावरही चालतात आणि तुमच्या डोक्यावरही चालतात. तिसरं औषध म्हणजे गुळवेल. हे गुळवेल हे औषध तुमच्या पंचमहाभूताग्नींवर तर चालतंच, शिवाय जाठराग्नीवर पण चालतं. जाठराग्नीमध्ये असणाऱ्या आमाचं पाचन करायचं काम ही गुळूची करत असते. याशिवाय तुमच्या शरीरामधलं अतिरिक्त पित्त कमी करायचे काम करते आणि तुमच्या डोक्यामधला वात, तुमच्या डोक्यामधलं पित्त, तुमच्या डोक्यामधला कफ कमी करायचे काम ही गुळूची करते. या गुळूचीलाच आयुर्वेदाने रसायन असं म्हटलेलं आहे, अमृत असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे ही गुळूची, शंखपुष्पी आणि ब्राह्मी ही औषधं जर घेतली तर त्याचा परिणाम डोक्यावर छान होतो. तुमच्या चिंता कमी होतात, तुमचं दुःख कमी होतं, तुमच्या मनाला एक वेगळी शक्ती प्राप्त होते, तुमच्या बुद्धीला शक्ती प्राप्त होते आणि त्याच्यामुळे तुमच्या पोटाचे आजार हळूहळू कमी होताना दिसतात. असा हा संबंध आहे मनाचा आणि शरीराचा, मनाचा आणि पोटाचा, मनाचा आणि आतड्याचा.